नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वॉर पोएट्स। पहिले महायुद्ध मानवी इतिहासातील अत्यंत भीषण घटना होती। या युद्धातील अनुभव, वेदना आणि वास्तव अनेक कवींनी आपल्या कवितांमधून व्यक्त केले। त्यापैकी एक म्हणजे विल्फ्रेड ओवेन। हे पहिल्या महायुद्धातील सर्वात प्रभावी कवींपैकी एक होते। त्यांनी खंदक युद्धातील भीषण वास्तव आपल्या कवितांमधून उलगडले। त्यांच्या डल्स एट डेकोरम एस्ट या प्रसिद्ध कवितेने देशासाठी मरणे गौरवशाली असते हा समज खोटा ठरवला। त्यानंतर सिगफ्रीड सॅसून हे पराक्रमी सैनिक होते आणि त्याचवेळी युद्धाचे कठोर टीकाकारी होते। त्यांच्या कवितांनी पहिल्या महायुद्धातील ढोंग आणि निरर्थक विनाश उघडकीस आणला। रॉबर्ट ग्रेव्ज यांनी ऑक्सफर्ड सोडून पहिल्या महायुद्धात भाग घेतला। त्यांच्या कवितांनी रणांगणातील कठोर वास्तव व्यक्त केले आणि नंतर त्यांच्या यशस्वी साहित्यिक कारकिर्दीची दशा ठरवली। वेरा ब्रेटन यांनी युद्धकाळात परिचारिका म्हणून सेवा केली। त्यांच्या कवितांतून युद्धातील हानी, त्याग आणि महिलांची विस्मृतीत गेलेली भूमिका व्यक्त केली। लॉरेन्स बिनियॉन यांनी फॉर द फॉलेन ही प्रसिद्ध कविता लिहिली। दे शॅल ग्रो नॉट ओल्ड या ओळी आजही शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ वाचल्या जातात। त्यानंतर जॉन मॅकरे यांच्या इन फ्लँडर्स फील्ड्स या कवितेने स्मरणांचे प्रतीक निर्माण केले। याच कवितेमुळे लाल पॉपी फूल शहीद सैनिकांच्या स्मृतींचे प्रतीक बनले। त्यानंतर आयझॅक रोझेनबर्ग हे कवी आणि कलाकार होते। त्यांच्या कवितांमध्ये युद्धातील भीती, गोंधळ आणि मानवी भावना प्रभावी प्रतिमांद्वारे व्यक्त होतात। त्यानंतर येतात ते म्हणजे हेडविन। हे शांततेवर प्रेम करणारे वेल्श कवी होते। त्यांना युद्धात जावे लागले, त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या कवितांमध्ये शांततेची आर्तहाक आजही ऐकू येते। जेसी पोप यांनी तरुणांना युद्धात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या देशभक्तीपर कविता लिहिल्या। मात्र नंतर त्यांच्या आशावादी सुरांवर युद्धविरोधी कवींनी टीका केली। त्यानंतर येतात ऑगस्ट स्ट्रॉम यांनी तीव्र अभिव्यक्तिवादी प्रतिमांद्वारे आधुनिक युद्धातील भय आणि गोंधळ आपल्या कवितांमधून मांडला। या कवींच्या कवितांतून युद्धाची भीषणता, मानवी संवेदना आणि शांततेची आकांक्षा दिसते। त्यामुळे पहिल्या महायुद्धातील कविता मानवतेचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतात।